मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मार्च 2023च्या चालू घडामोडी जे तुम्हाला स्पर्धा परीक्षामध्ये विचारला जाऊ शकते असे मी भाग 11 मध्ये 107 MCQ प्रश्न आणलेले आहे जे आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. चालू घडामोडी 14 मार्च 2023. प्रश्न क्रमांक 1. लायकोडॉन बायकलर ही शोध लागलेली प्रजाती कोणत्या प्राण्याची आहे? ऑप्शन ए साप, ऑप्शन बी पाल, ऑप्शन सी सरडा, ऑप्शन डी कासव. याचा आन्सर आहे ऑप्शन ए साप. नंतरचा प्रश्न क्रमांक 2. लायकोडॉन बायकलर या नवीन सापाच्या प्रजातीचा शोध कोणत्या देशात लागला? ऑप्शन ए कतार, ऑप्शन बी दक्षिण आफ्रिका, ऑप्शन सी तुर्कमेनिस्तान, ऑप्शन डी इटली. याचा आन्सर आहे ऑप्शन सी तुर्कमेनिस्तान. नंतरचा प्रश्न क्रमांक 3. कोणत्या देशाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत दुसऱ्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला? ऑप्शन ए श्रीलंका, ऑप्शन बी ऑस्ट्रेलिया, ऑप्शन सी इंग्लंड, ऑप्शन डी भारत. याचा आन्सर आहे ऑप्शन डी भारत. नंतरचा प्रश्न क्रमांक 4. फेब्रुवारी महिन्यात किरकोळ महागाई दर किती राहिला? ऑप्शन ए 6.55%, ऑप्शन बी 6.44%, ऑप्शन सी 7.88%, ऑप्शन डी 5.66%. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 6.44%. नंतरचा प्रश्न क्रमांक 5. ऑस्कर पुरस्कार 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला मिळाला? ऑप्शन ए ब्रेंडन फ्रेझर, ऑप्शन बी डॅनियल स्करन्स, ऑप्शन सी डॅनियल स्क्वॉन, ऑप्शन डी एस राजामौली. याचा आन्सर आहे ऑप्शन ए ब्रेंडन फ्रेझर. नंतरचा प्रश्न क्रमांक 6. ऑस्कर 2023 मध्ये मिशेल योह हिला कोणता पुरस्कार मिळाला? ऑप्शन ए सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, ऑप्शन बी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, ऑप्शन सी सर्वोत्कृष्ट संगीतकार, ऑप्शन डी सर्वोत्कृष्ट गीतकार. याचा आन्सर आहे ऑप्शन बी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री. नंतरचा प्रश्न क्रमांक 7. ऑस्कर 2023 मध्ये कोणत्या भारतीय गीताला सर्वोत्कृष्ट सॉन्ग हा पुरस्कार मिळाला? ऑप्शन ए जय हो, ऑप्शन बी केसरी, ऑप्शन सी नाटू नाटू, ऑप्शन डी ये देश मेरे. याचा आन्सर आहे ऑप्शन सी नाटू नाटू. नंतरचा प्रश्न क्रमांक 8. नाटू नाटू या गाण्याचे संगीतकार कोण आहेत? ऑप्शन ए आर रहमान, ऑप्शन बी आर डी बर्मन, ऑप्शन सी साजिद नदियावाल, ऑप्शन डी एम किरणवाणी. याचा आन्सर आहे ऑप्शन डी एम किरणवाणी. चा प्रश्न क्रमांक 9. ऑस्कर पुरस्कार मिळालेलं नाटू नाटू हे गाणं कोणत्या चित्रपटातील आहे? ऑप्शन ए RRR, ऑप्शन बी भूज, ऑप्शन सी शेरशाह, ऑप्शन डी ब्रह्मास्त्र. याचा आन्सर आहे ऑप्शन ए RRR. नंतरचा प्रश्न क्रमांक 10. ऑस्कर पुरस्कार मिळालेल्या द एलिफंट विपर्स या लघुपटाच्या दिग्दर्शिका कोण आहे? ऑप्शन ए राखी अग्रवाल, ऑप्शन बी पूजा तिवारी, ऑप्शन सी कार्तिकी गोसालवीस, ऑप्शन डी प्रणिती शहा. याचा आन्सर आहे ऑप्शन सी कार्तिकी गोसालवीस. नंतरचा प्रश्न क्रमांक 11. ऑस्कर पुरस्कार 2023 मध्ये कोणत्या भारतीय लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपट पुरस्कार मिळाला? ऑप्शन ए द टायगर विपर्स, ऑप्शन बी द एलिफंट विपर्स, ऑप्शन सी द लॉयन विपर्स, ऑप्शन डी द टायगर वर्ल्ड. याचा आन्सर आहे ऑप्शन बी द एलिफंट विपर्स. नंतरचा प्रश्न क्रमांक 12. शस्त्र आयात करण्यात कोणता देश जगात सर्वात आघाडीवर आहे? ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी भारत. याचा आन्सर आहे ऑप्शन डी भारत. नंतरचा प्रश्न क्रमांक 13. वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे चालवणारी पहिली महिला कोण ठरली? ऑप्शन ए सुरेखा यादव, ऑप्शन बी अवनी चतुर्वेदी, ऑप्शन सी शुभांगी जाधव, ऑप्शन डी मोनाली पाटील. याचा आन्सर आहे ऑप्शन ए सुरेखा यादव. नंतरचा प्रश्न क्रमांक 14. भारताने 2024-25 पर्यंत किती रुपयांची संरक्षण निर्यात करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे? ऑप्शन ए 30,000 कोटी, ऑप्शन बी 35,000 कोटी, ऑप्शन सी 4,000 कोटी, ऑप्शन डी 45,000 कोटी. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 35,000 कोटी. नंतरचा प्रश्न क्रमांक 15. ऑस्कर पुरस्कार मिळालेला द एलिफंट पीपर्स हा भारतीय लघुपट कोणत्या भाषेतील आहे? ऑप्शन ए मराठी, ऑप्शन बी तेलुगू, ऑप्शन सी तामिळ, ऑप्शन डी बंगाली. याचा आन्सर आहे ऑप्शन सी तामिळ. नंतरचा प्रश्न क्रमांक 16. ऑस्कर पुरस्कार 2023 मध्ये एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स या चित्रपटाने सर्वात जास्त किती पुरस्कार पटकावले? ऑप्शन ए 7, ऑप्शन बी 8, ऑप्शन सी 9, ऑप्शन डी 6. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 7. नंतर आपण बघणार आहोत चालू घडामोडी 15 मार्च 2023. प्रश्न क्रमांक 17. सरकारी कर्मचाऱ्यावर कारवाईची तरतूद असणारे मेमसा विधेयक महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळात मंजूर करण्यात आले. त्यामध्ये किती महिन्यापर्यंत
तुरुंगवासी शिक्षा आहे? ऑप्शन ए 6 महिने, ऑप्शन बी 5 महिने, ऑप्शन सी 4 महिने, ऑप्शन डी 8 महिने. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 6 महिने. चा प्रश्न क्रमांक 18. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने प्रसिद्ध केलेल्या जगातील युवा नेत्याच्या यादीत महाराष्ट्रातील कोणत्या नेत्याचा समावेश आहे? ऑप्शन ए रोहित पवार, ऑप्शन बी आदित्य ठाकरे, ऑप्शन सी धीरज देशमुख, ऑप्शन डी निलेश लंके. याचा आन्सर आहे ऑप्शन बी आदित्य ठाकरे. नंतरचा प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्र सरकारने जुन्या पेन्शन योजनांचा अभ्यास करण्यासाठी किती सदस्याची समिती नेमली आहे? ऑप्शन ए 4, ऑप्शन बी 5, ऑप्शन सी 3, ऑप्शन डी 6. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 3. नंतरचा प्रश्न क्रमांक 20. विको लॅबोरेटरीजच्या ब्रँड अँबॅसेडर पदी कोणाची नियुक्ती केली आहे? ऑप्शन ए विराट कोहली, ऑप्शन बी रोहित शर्मा, ऑप्शन सी वीरेंद्र सेहवाग, ऑप्शन डी सौरभ गांगुली. याचा आन्सर आहे ऑप्शन डी सौरभ गांगुली. प्रश्न क्रमांक 21. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर किती डॉलर प्रति बॅरल आहेत? ऑप्शन ए $72, ऑप्शन बी $70, ऑप्शन सी $75, ऑप्शन डी $80. याचा आन्सर आहे ऑप्शन ए $72. नंतरचा प्रश्न क्रमांक 22. स्वित्झर्लंडची संस्था IQ एअरने प्रसिद्ध केलेल्या जागतिक वायू गुणवत्ता अहवालामध्ये सर्वात प्रदूषित देशांमध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? ऑप्शन ए 7, ऑप्शन बी 8, ऑप्शन सी 9, ऑप्शन डी 6. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 8. नंतरचा प्रश्न क्रमांक 23. जगात सर्वाधिक प्रदूषित देश कोणता आहे? ऑप्शन ए पाकिस्तान, ऑप्शन बी अफगाणिस्तान, ऑप्शन सी चाड, ऑप्शन डी श्रीलंका. याचा आन्सर आहे ऑप्शन सी चाड. नंतरचा प्रश्न क्रमांक 24. जगातील 100 प्रदूषित शहराच्या यादीत भारतातील किती शहरे आहेत? ऑप्शन ए 60, ऑप्शन बी 68, ऑप्शन सी 70, ऑप्शन डी 65. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 65. नंतरचा प्रश्न क्रमांक 25. भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहर कोणते आहे? ऑप्शन ए भिवंडी, ऑप्शन बी मुंबई, ऑप्शन सी दिल्ली, ऑप्शन डी कोलकाता. याचा आन्सर आहे ऑप्शन ए भिवंडी. नंतरचा प्रश्न क्रमांक 26. जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर कोणते आहे? ऑप्शन ए दिल्ली, ऑप्शन बी लाहोर, ऑप्शन सी ढाका, ऑप्शन डी लंडन. याचा आन्सर आहे ऑप्शन बी लाहोर. नंतरचा प्रश्न क्रमांक 27. रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदा कोणत्या रेल्वे स्टेशनवर तृतीयपंथी चहा विकताना दिसणार आहे? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी चेन्नई, ऑप्शन सी गुवाहाटी, ऑप्शन डी पुणे. याचा आन्सर आहे ऑप्शन सी गुवाहाटी. नंतरचा प्रश्न क्रमांक 28. ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि अमेरिका यांनी कोणत्या देशाविरुद्ध आण्विक पाणबुडी कराराची घोषणा केली? ऑप्शन ए पाकिस्तान, ऑप्शन बी रशिया, ऑप्शन सी जर्मनी, ऑप्शन डी चीन. याचा आन्सर आहे ऑप्शन डी चीन. नंतरचा प्रश्न क्रमांक 29. महिलांची पहिली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कुठे होणार आहे? ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी कोल्हापूर, ऑप्शन सी नांदेड, ऑप्शन डी रायगड. याचा आन्सर आहे ऑप्शन ए पुणे. नंतरचा प्रश्न क्रमांक 30. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढीचा दर फेब्रुवारी महिन्यात किती खाली आला आहे? ऑप्शन ए 4.55%, ऑप्शन बी 3.85%, ऑप्शन सी 5.67%, ऑप्शन डी 6.55%. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 3.85%. तरचा प्रश्न क्रमांक 31. काचेपासून बनवलेल्या मांजरावर कोणत्या राज्याने बंदी घातली आहे? ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी गोवा. याचा आन्सर आहे ऑप्शन सी महाराष्ट्र. मित्रांनो, त्यानंतर आपण बघणार आहोत चालू घडामोडी 16 मार्च 2023. प्रश्न क्रमांक 32. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार फेब्रुवारी महिन्यात भारताच्या निर्यातीत किती टक्के घसरण झाली? ऑप्शन ए 8.8%, ऑप्शन बी 7.7%, ऑप्शन सी 5.8%, ऑप्शन डी 9%. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 8.8%. नंतरचा प्रश्न क्रमांक 33. फेब्रुवारी महिन्यात भारताची निर्यात किती झाली? ऑप्शन ए 34.88 अब्ज डॉलर, ऑप्शन बी 33.88 अब्ज डॉलर, ऑप्शन सी 35.67 अब्ज डॉलर, ऑप्शन डी 44.56 अब्ज डॉलर. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 33.88 अब्ज डॉलर. नंतरचा प्रश्न क्रमांक 34. फेब्रुवारी महिन्यात भारताच्या आयातीमध्ये किती टक्के घसरण झाली? ऑप्शन ए 7.25%, ऑप्शन बी 8.12%, ऑप्शन सी 8.21%, ऑप्शन डी 9.21%. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 8.21%. नंतरचा प्रश्न क्रमांक 35. फेब्रुवारी महिन्यात भारताची आयात किती झाली? ऑप्शन ए 55.67 अब्ज डॉलर, ऑप्शन बी 54.67 अब्ज डॉलर, ऑप्शन सी 56.23 अब्ज डॉलर, ऑप्शन डी 51.31 अब्ज डॉलर. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 51.31 अब्ज डॉलर.
नंतरचा प्रश्न क्रमांक 36. फेब्रुवारी महिन्यात भारताची सेवा आणि व्यापारी मालाची निर्यात किती टक्क्यांनी वाढली? ऑप्शन ए 7.8%, ऑप्शन बी 8.9%, ऑप्शन सी 7.5%, ऑप्शन डी 9.8%. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 7.8%. नंतरचा प्रश्न क्रमांक 37. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये भारताची मोबाईल निर्यात किती टक्क्याने वाढली? ऑप्शन ए 40%, ऑप्शन बी 50%, ऑप्शन सी 60%, ऑप्शन डी 45%. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 50%. नंतरचा प्रश्न क्रमांक 38. आर्थिक वर्ष एप्रिल 2022 ते जानेवारी 2023 दरम्यान भारताची निर्यात किती टक्क्याने वाढली आहे? ऑप्शन ए 70%, ऑप्शन बी 65%, ऑप्शन सी 80%, ऑप्शन डी 75%. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 75%. नंतरचा प्रश्न क्रमांक 39. आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजीमध्ये भारतीय खेळाडू आर अश्विन किती गुण घेऊन अव्वल स्थानावर आहे? ऑप्शन ए 869, ऑप्शन बी 870, ऑप्शन सी 880, ऑप्शन डी 980. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 869. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 40. महाराष्ट्र सरकारने कोणत्या समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी आधार योजना जाहीर केली? ऑप्शन ए अनुसूचित जाती, ऑप्शन बी इतर मागासवर्गीय, ऑप्शन सी अनुसूचित जमाती, ऑप्शन डी आर्थिक दुर्बल घटक. याचा आन्सर आहे ऑप्शन बी इतर मागासवर्गीय. नंतरचा प्रश्न क्रमांक 41. चीन आणि अरुणाचल प्रदेश यांच्यामध्ये असलेली मॅकमोहन रेषा हीच आंतरराष्ट्रीय सीमा असल्याचा ठराव कोणत्या देशाने केला आहे? ऑप्शन ए रशिया, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी इंग्लंड. याचा आन्सर आहे ऑप्शन सी अमेरिका. नंतरचा प्रश्न क्रमांक 42. आशियाई खो खो स्पर्धा भारतात कुठे होणार आहेत? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी दिल्ली, ऑप्शन सी कोलकाता, ऑप्शन डी गुवाहाटी. याचा आन्सर आहे ऑप्शन डी गुवाहाटी. नंतरचा प्रश्न क्रमांक 43. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटी रँकिंगमध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया, ऑप्शन बी इंग्लंड, ऑप्शन सी श्रीलंका, ऑप्शन डी दक्षिण आफ्रिका. याचा आन्सर आहे ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया. नंतरचा प्रश्न क्रमांक 44. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटी रँकिंगमध्ये भारताचे किती गुण आहेत? ऑप्शन ए 120, ऑप्शन बी 119, ऑप्शन सी 121, ऑप्शन डी 118. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 119. नंतरचा प्रश्न क्रमांक 45. कोणता दिवस राष्ट्रीय लसीकरण दिवस म्हणून साजरा केला जातो? ऑप्शन ए 15 मार्च, ऑप्शन बी 12 एप्रिल, ऑप्शन सी 16 मार्च, ऑप्शन डी 12 फेब्रुवारी. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 16 मार्च. नंतर आपण बघणार आहोत चालू घडामोडी 17 मार्च 2023. प्रश्न क्रमांक 46. एरिक गॅसेटी यांची कोणत्या देशाच्या भारतातील राजदूतपदी नियुक्ती झाली? ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी रशिया. याचा आन्सर आहे ऑप्शन ए अमेरिका. नंतरचा प्रश्न क्रमांक 47. कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची अमेरिकेच्या संरक्षण उपमंत्रीपदी नियुक्ती झाली? ऑप्शन ए राजेश शर्मा, ऑप्शन बी रवी चौधरी, ऑप्शन सी पार्थ अग्रवाल, ऑप्शन डी पंकज त्रिपाठी. याचा आन्सर आहे ऑप्शन बी रवी चौधरी. नंतरचा प्रश्न क्रमांक 48. IPL मधील दिल्ली कॅपिटल संघाच्या कर्णधारपदी कोणाची निवड झाली? ऑप्शन ए अक्षर पटेल, ऑप्शन बी शार्दुल ठाकूर, ऑप्शन सी डेव्हिड वॉर्नर, ऑप्शन डी विराट कोहली. याचा आन्सर आहे ऑप्शन सी डेव्हिड वॉर्नर. नंतरचा प्रश्न क्रमांक 49. जागतिक हॉकी क्रमवारीत भारत कितव्या क्रमांकावर पोहोचला आहे? ऑप्शन ए प्रथम, ऑप्शन बी द्वितीय, ऑप्शन सी तृतीय, ऑप्शन डी चौथा. याचा आन्सर आहे ऑप्शन डी चौथा. नंतरचा प्रश्न क्रमांक 50. राष्ट्रीय खो खो संघाच्या निवड समितीवर कोणाची निवड झाली आहे? ऑप्शन ए गोविंद शर्मा, ऑप्शन बी सचिन मुळे, ऑप्शन सी रवी जाधव, ऑप्शन डी अजित पाटील. याचा आन्सर आहे ऑप्शन ए गोविंद शर्मा. नंतरचा प्रश्न क्रमांक 51. दीपक अधिकारी यांची कोणत्या राज्याच्या सदिच्छा दूत पदी निवड झाली आहे? ऑप्शन ए बिहार, ऑप्शन बी पश्चिम बंगाल, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी राजस्थान. याचा आन्सर आहे ऑप्शन बी पश्चिम बंगाल. नंतरचा प्रश्न क्रमांक 52. दीपक अधिकारी यांची कोणाच्या जागी पश्चिम बंगालच्या सदिच्छा दूत पदी निवड झाली? ऑप्शन ए सलमान खान, ऑप्शन बी आमिर खान, ऑप्शन सी शाहरुख खान, ऑप्शन डी अमिताभ बच्चन. याचा आन्सर आहे ऑप्शन सी शाहरुख खान. प्रश्न क्रमांक 53. जागतिक आरोग्य संघटनेने भारतातील कोणत्या शहराला 2023च्या पार्टनरशिप ऑफ हेल्दी सिटीज हा पुरस्कार दिला? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी दिल्ली, ऑप्शन सी कोलकाता, ऑप्शन डी बंगळुरू. याचा आन्सर आहे ऑप्शन डी बंगळुरू. आताचा प्रश्न क्रमांक 54. जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धा भारतात कुठे सुरू आहेत? ऑप्शन ए दिल्ली, ऑप्शन बी चेन्नई, ऑप्शन सी वाराणसी, ऑप्शन डी अहमदाबाद. याचा आन्सर आहे ऑप्शन ए दिल्ली. नंतरचा प्रश्न क्रमांक 55. कोणत्या देशाला 7.1 रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंपाचा धक्का बसला? ऑप्शन ए ब्राझील, ऑप्शन बी न्यूझीलंड, ऑप्शन सी ऑस्ट्रेलिया,
ऑप्शन डी सिंगापूर. याचा आन्सर आहे ऑप्शन बी न्यूझीलंड. नंतरचा प्रश्न क्रमांक 56. आर्थिक संकटात असलेली क्रेडिट सुइस ही बँक कोणत्या देशाची आहे? ऑप्शन ए अमेरिकेत, ऑप्शन बी जर्मनी, ऑप्शन सी स्वित्झर्लंड, ऑप्शन डी श्रीलंका. याचा आन्सर आहे ऑप्शन सी स्वित्झर्लंड. नंतरचा प्रश्न क्रमांक 57. भारतात कार्यरत असलेल्या परदेशी बँकांमध्ये क्रेडिट सुइस बँक कितव्या स्थानी आहे? ऑप्शन ए 11, ऑप्शन बी 10, ऑप्शन सी 13, ऑप्शन डी 12. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 13. नंतरचा प्रश्न क्रमांक 58. क्रेडिट सुइस या बँकेची भारतातील मालमत्ता किती आहे? ऑप्शन ए 20,700 कोटी, ऑप्शन बी 15,600 कोटी, ऑप्शन सी 30,800 कोटी, ऑप्शन डी 25,300 कोटी. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 20,700 कोटी. नंतरचा प्रश्न क्रमांक 59. भारतातील एकूण बँकिंग व्यवस्थेचा विचार करता परदेशी बँकेचा मालमत्तेतील हिस्सा किती आहे? ऑप्शन ए 5%, ऑप्शन बी 6%, ऑप्शन सी 7%, ऑप्शन डी 8%. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 6%. चा प्रश्न क्रमांक 60. भारतातील परदेशी बँकेच्या कर्जातील हिस्सा किती आहे? ऑप्शन ए 3%, ऑप्शन बी 2%, ऑप्शन सी 4%, ऑप्शन डी 5%. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 4%. नंतरचा प्रश्न क्रमांक 61. क्रेडिट सुइस या बँकेची भारतात एकमेव शाखा कुठे आहे? ऑप्शन ए हैदराबाद, ऑप्शन बी गोवा, ऑप्शन सी दिल्ली, ऑप्शन डी मुंबई. याचा आन्सर आहे ऑप्शन डी मुंबई. त्यानंतर आपण बघणार आहोत चालू घडामोडी 18 मार्च 2023. प्रश्न क्रमांक 62. कोणत्या राज्यात सरकारने कामगारासाठी प्रत्येक जिल्ह्यात लवाद निर्माण करण्याची जाहीर केले? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी गुजरात, ऑप्शन सी राजस्थान, ऑप्शन डी गोवा. याचा आन्सर आहे ऑप्शन ए महाराष्ट्र. नंतरचा प्रश्न क्रमांक 63. महाराष्ट्र सरकारने किती संख्यापेक्षा कमी कामगार असलेल्या कारखाने सरकारच्या परवानगीशिवाय बंद करण्याची मुभा दिली आहे? ऑप्शन ए 350, ऑप्शन बी 300, ऑप्शन सी 400, ऑप्शन डी 450. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 300. नंतरचा प्रश्न क्रमांक 64. भारत कोणत्या देशातील चाबहार बंदर प्रकल्प विकसित करत आहे? ऑप्शन ए अमेरिकेत, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी इराण, ऑप्शन डी श्रीलंका. याचा आन्सर आहे ऑप्शन सी इराण. नंतरचा प्रश्न क्रमांक 65. इराज इलाही हे भारतातील कोणत्या देशाचे राजदूत आहेत? ऑप्शन ए सिंगापूर, ऑप्शन बी नेपाळ, ऑप्शन सी मलेशिया, ऑप्शन डी इराण. याचा आन्सर आहे ऑप्शन डी इराण. नंतरचा प्रश्न क्रमांक 66. पायर हा बुकर इंटरनॅशनल पारितोषिकमध्ये पहिल्या फेरीत निवड झालेल्या कादंबरीचे लेखक कोण आहे? ऑप्शन ए पेरुमल मुरुगन, ऑप्शन बी शशी थरूर, ऑप्शन सी गीतांजली ठाकूर, ऑप्शन डी जावेद अख्तर. याचा आन्सर आहे ऑप्शन ए पेरुमल मुरुगन. नंतरचा प्रश्न क्रमांक 67. महाराष्ट्र राज्यात 2022-23 आर्थिक वर्षात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत अंतर्गत किती हेक्टर फळबाग लागवड झाली? ऑप्शन ए 50,000, ऑप्शन बी 40,000, ऑप्शन सी 60,000, ऑप्शन डी 45,000. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 40,000. नंतरचा प्रश्न क्रमांक 68. महाराष्ट्रात कधीपासून मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड योजना राबविण्यात येते? ऑप्शन ए 2008-9, ऑप्शन बी 2010-11, ऑप्शन सी 2011-12, ऑप्शन डी 2012-13. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 2011-12. नंतरचा प्रश्न क्रमांक 69. महाराष्ट्र राज्यात किती जिल्ह्यात मनरेगा अंतर्गत फळबाग योजना राबविण्यात येते? ऑप्शन ए 24, ऑप्शन बी 30, ऑप्शन सी 32, ऑप्शन डी 34. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 34. नंतरचा प्रश्न क्रमांक 70. देशात एकूण किती पोलीस ठाणे आहेत? ऑप्शन ए 17,535, ऑप्शन बी 15,345, ऑप्शन सी 20,340, ऑप्शन डी 18,540. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 17,535. नंतरचा प्रश्न क्रमांक 71. महाराष्ट्र राज्यात किती पोलीस ठाणे आहेत? ऑप्शन ए 1,200, ऑप्शन बी 1,168, ऑप्शन सी 1,500, ऑप्शन डी 1,300. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 1,168. नंतरचा प्रश्न क्रमांक 72. टिम पेनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तो कोणत्या देशाचा आहे? ऑप्शन ए श्रीलंका, ऑप्शन बी इंग्लंड, ऑप्शन सी ऑस्ट्रेलिया, ऑप्शन डी न्यूझीलंड. याचा आन्सर आहे ऑप्शन सी ऑस्ट्रेलिया. नंतरचा प्रश्न क्रमांक 73. महाराष्ट्र विधान परिषद हक्कभंग समितीच्या अध्यक्षपदी कुणाची निवड झाली? ऑप्शन ए रामराजे निंबाळकर, ऑप्शन बी एकनाथ खडसे, ऑप्शन सी शशिकांत शिंदे, ऑप्शन डी प्रसाद लाड. याचा आन्सर आहे ऑप्शन डी प्रसाद लाड. नंतरचा प्रश्न क्रमांक 74. इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स रिसर्च जनरल सेंटर बँकिंगने 2023च्या गव्हर्नर ऑफ द इयर पुरस्कार कुणाला दिला? ऑप्शन ए शक्तिकांत
शक्तिकांत दास, ऑप्शन बी रघुराम राजन, ऑप्शन सी उर्जित पटेल, ऑप्शन डी NK सिंग. याचा आन्सर आहे ऑप्शन ए शक्तिकांत दास. नंतरचा प्रश्न क्रमांक 75. कोणत्या देशाच्या नॅशनल बँकेला सेंट्रल बँक ऑफ द इयर पुरस्काराने गौरविण्यात आले? ऑप्शन ए अमेरिकेत, ऑप्शन बी युक्रेन, ऑप्शन सी रशिया, ऑप्शन डी सिंगापूर. याचा आन्सर आहे ऑप्शन डी युक्रेन. नंतरचा प्रश्न क्रमांक 76. जागतिक बाजारात कच्चे तेल किती टक्क्यांनी स्वस्त झाले आहे? ऑप्शन ए 30%, ऑप्शन बी 50%, ऑप्शन सी 40%, ऑप्शन डी 45%. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 40%. नंतरचा प्रश्न क्रमांक 77. भारत रोज 16 लाख बॅरल कच्चे तेल कोणत्या देशाकडून खरेदी करतो? ऑप्शन ए कतार, ऑप्शन बी इस्रायल, ऑप्शन सी कुवेत, ऑप्शन डी रशिया. याचा आन्सर आहे ऑप्शन डी रशिया. नंतरचा प्रश्न क्रमांक 78. हॉकी इंडियाच्या यंदाचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार हॉकीपटू कोण ठरला? ऑप्शन ए हार्दिक सिंग, ऑप्शन बी हरमनप्रीत सिंग, ऑप्शन सी मनप्रीत सिंग, ऑप्शन डी मनदीप सिंग. याचा आन्सर आहे ऑप्शन ए हार्दिक सिंग. नंतरचा प्रश्न क्रमांक 79. हॉकी इंडियाची यंदाची सर्वोत्कृष्ट महिला हॉकीपटू कोण ठरली? ऑप्शन ए श्रद्धा ठाकूर, ऑप्शन बी सविता पुनिया, ऑप्शन सी राणी रामपाल, ऑप्शन डी बबिता तिवारी. याचा आन्सर आहे ऑप्शन बी सविता पुनिया. नंतरचा प्रश्न क्रमांक 80. कोणत्या देशाने निवृत्तीय वय 62 वर्षावरून 64 वर्ष केले आहे? ऑप्शन ए जपान, ऑप्शन बी जर्मनी, ऑप्शन सी फ्रान्स, ऑप्शन डी मलेशिया. याचा आन्सर आहे ऑप्शन सी फ्रान्स. नंतरचा प्रश्न क्रमांक 81. अंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी कोणत्या देशाने केली? ऑप्शन ए दक्षिण कोरिया, ऑप्शन बी पाकिस्तान, ऑप्शन सी अफगाणिस्तान, ऑप्शन डी उत्तर कोरिया. याचा आन्सर आहे ऑप्शन डी उत्तर कोरिया. नंतरचा प्रश्न क्रमांक 82. कोणत्या राज्याने 19 नवीन जिल्हे निर्माण करण्याचे जाहीर केले? ऑप्शन ए राजस्थान, ऑप्शन बी महाराष्ट्र, ऑप्शन सी आसाम, ऑप्शन डी मध्य प्रदेश. याचा आन्सर आहे ऑप्शन ए राजस्थान. नंतरचा प्रश्न क्रमांक 83. महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्ह्यात टेक्सटाईल पार्क उभारण्याला मंजुरी दिली? ऑप्शन ए नागपूर, ऑप्शन बी अमरावती, ऑप्शन सी अकोला, ऑप्शन डी वाशिम. याचा आन्सर आहे ऑप्शन बी अमरावती. नंतरचा प्रश्न क्रमांक 84. फिफा या जागतिक फुटबॉल संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? ऑप्शन ए प्रफुल्ल पटेल, ऑप्शन बी सुरेश कलमाडी, ऑप्शन सी जियानी इन्फॅन्टिनो, ऑप्शन डी कपिल शुक्ला. याचा आन्सर आहे ऑप्शन सी जियानी इन्फॅन्टिनो. तर आपण बघणार आहोत चालू घडामोडी 20 मार्च 2023. प्रश्न क्रमांक 85. भारताने कोणत्या देशासमवेत डिझेल पाईप लाईनचे उद्घाटन केले? ऑप्शन ए बांगलादेश, ऑप्शन बी श्रीलंका, ऑप्शन सी सिंगापूर, ऑप्शन डी नेपाळ. याचा आन्सर आहे ऑप्शन ए बांगलादेश. नंतरचा प्रश्न क्रमांक 86. भारत आणि बांगलादेश दरम्यान असलेली डिझेल पाईप लाईनची लांबी किती आहे? ऑप्शन ए 130 किलोमीटर, ऑप्शन बी 131.5 किलोमीटर, ऑप्शन सी 121.5 किलोमीटर, ऑप्शन डी 140 किलोमीटर. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 131.5 किलोमीटर. नंतरचा प्रश्न क्रमांक 87. भारत बांगलादेश डिझेल पाईप लाईनची वर्षाला किती डिझेलची क्षमता आहे? ऑप्शन ए 2 दशलक्ष टन, ऑप्शन बी 3 दशलक्ष टन, ऑप्शन सी 1 दशलक्ष टन, ऑप्शन डी 4 दशलक्ष टन. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 1 दशलक्ष टन. नंतरचा प्रश्न क्रमांक 88. सध्या भारत बांगलादेशाला किती विजेचा पुरवठा करतो? ऑप्शन ए 1200 मेगावॅट, ऑप्शन बी 1300 मेगावॅट, ऑप्शन सी 1000 मेगावॅट, ऑप्शन डी 1100 मेगावॅट. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 1100 मेगावॅट. नंतरचा प्रश्न क्रमांक 89. भारताच्या कोणत्या देशासोबत हायड्रोकार्बन व्यापार 1 अब्ज डॉलरपेक्षा अधिक झाला आहे? ऑप्शन ए बांगलादेश, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी जपान. याचा आन्सर आहे ऑप्शन ए बांगलादेश. नंतरचा प्रश्न क्रमांक 90. जागतिक श्री अन्न भरड धान्य परिषद कुठे आयोजित केली आहे? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी नवी दिल्ली, ऑप्शन सी कोलकाता, ऑप्शन डी चेन्नई. याचा आन्सर आहे ऑप्शन बी नवी दिल्ली. नंतरचा प्रश्न क्रमांक 91. कसोटी क्रिकेटच्या एका डावामध्ये द्विशतक झळकवणारी विल्यमसन आणि निकोलस ही न्यूझीलंड खेळाडूची जोडी जगातील कितवी जोडी ठरली? ऑप्शन ए 17, ऑप्शन बी 20, ऑप्शन सी 18, ऑप्शन डी 19. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 18. नंतरचा प्रश्न क्रमांक 92. भारत आणि आफ्रिकी देश यांच्यातील संयुक्त लष्करी सराव AF इंडेक्स 2023 चे आयोजन कुठे करण्यात येणार आहे? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी ओडिसा, ऑप्शन सी हैदराबाद, ऑप्शन डी पुणे. याचा आन्सर आहे ऑप्शन डी पुणे. नंतरचा प्रश्न क्रमांक 93. आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक 2023 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? ऑप्शन ए 26, ऑप्शन बी 32, ऑप्शन सी 42, ऑप्शन डी 55. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 42.
तरचा प्रश्न क्रमांक 94. भारत आणि आफ्रिकी देशाच्या लष्करी सरावात किती देश सहभागी होणार आहे? ऑप्शन ए 24, ऑप्शन बी 23, ऑप्शन सी 22, ऑप्शन डी 21. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 24. नंतरचा प्रश्न क्रमांक 95. भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदी निवड होणारी कोण महाराष्ट्रातील एकमेव महिला ठरली? ऑप्शन ए राई भिडे, ऑप्शन बी मधुरा कुंजीर, ऑप्शन सी सुरेखा यादव, ऑप्शन डी पूनम देशमुख. याचा आन्सर आहे ऑप्शन बी मधुरा कुंजीर. नंतरचा प्रश्न क्रमांक 96. G20 अंतर्गत सिव्हिल 20 C20 या कार्यगटाची परिषद महाराष्ट्रात कुठे होणार आहे? ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी कोल्हापूर, ऑप्शन सी नागपूर, ऑप्शन डी नाशिक. याचा आन्सर आहे ऑप्शन सी नागपूर. नंतरचा प्रश्न क्रमांक 97. सिव्हिल 20 च्या अध्यक्ष कोण आहे? ऑप्शन ए निवेदिता भिडे, ऑप्शन बी शोमी शहा, ऑप्शन सी रुपाली काळे, ऑप्शन डी माता अमृता नंदमयी. याचा आन्सर आहे ऑप्शन डी माता अमृता नंदमयी. चा प्रश्न क्रमांक 98. सिव्हिल 20 हा नागरी समाज संस्थाचा गट आहे. त्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन ए 2013, ऑप्शन बी 2014, ऑप्शन सी 2012, ऑप्शन डी 2011. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 2013. नंतरचा प्रश्न क्रमांक 99. केंद्र सरकार किती वर्षाहून अधिक खाजगी वाहने भंगारात काढण्याचे धोरण लागू करणार आहे? ऑप्शन ए 14, ऑप्शन बी 15, ऑप्शन सी 17, ऑप्शन डी 13. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 15. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 100. केंद्र सरकार 15 वर्षावरील वाहने भंगारात काढण्याच्या धोरणाची अंमलबजावणी कधीपासून करणार आहे? ऑप्शन ए 1 मे 2023, ऑप्शन बी 1 जून 2023, ऑप्शन सी 1 एप्रिल 2023, ऑप्शन डी 1 जुलै 2023. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 1 एप्रिल 2023. नंतरचा प्रश्न क्रमांक 101. महाराष्ट्र राज्यात किती मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प होणार आहे? ऑप्शन ए 250 मेगावॅट, ऑप्शन बी 150 मेगावॅट, ऑप्शन सी 200 मेगावॅट, ऑप्शन डी 300 मेगावॅट. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 200 मेगावॅट. नंतरचा प्रश्न क्रमांक 102. भारतात किती नोंदणीकृत स्टार्टअपची संख्या आहे? ऑप्शन ए 92,883, ऑप्शन बी 90,567, ऑप्शन सी 95,765, ऑप्शन डी 90,453. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 92,883. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 103. महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त स्टार्टअप कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऑप्शन ए शिक्षण, ऑप्शन बी अन्न प्रक्रिया उद्योग, ऑप्शन सी कृषी, ऑप्शन डी IT सेवा. याचा आन्सर आहे ऑप्शन बी अन्न प्रक्रिया उद्योग. नंतरचा प्रश्न क्रमांक 104. भारतात सर्वाधिक 15% पेक्षा जास्त स्टार्टअप कोणत्या क्षेत्रात आहे? ऑप्शन ए कृषी, ऑप्शन बी बांधकाम, ऑप्शन सी IT सेवा, ऑप्शन डी आरोग्य. याचा आन्सर आहे ऑप्शन सी IT सेवा. नंतरचा प्रश्न क्रमांक 105. महाराष्ट्रात 18,000 पेक्षा जास्त स्टार्टअप आहे. त्यामध्ये महिलांचे स्टार्टअप किती आहे? ऑप्शन ए 8,546, ऑप्शन बी 8,500, ऑप्शन सी 8,900, ऑप्शन डी 8,423. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 8,423. नंतरचा प्रश्न क्रमांक 106. स्टार्टअप इंडिया सीड फंड स्कीमचा लाभ स्टार्टअपना मिळतो यामध्ये कोणते राज्य देशात आघाडीवर आहे? ऑप्शन ए कर्नाटक, ऑप्शन बी महाराष्ट्र, ऑप्शन सी गुजरात, ऑप्शन डी राजस्थान. याचा आन्सर आहे ऑप्शन ए कर्नाटक. नंतरचा प्रश्न क्रमांक 107. जागतिक चिमणी दिवस म्हणून कोणता दिवस साजरा करतात? ऑप्शन ए 19 मार्च, ऑप्शन बी 20 मार्च, ऑप्शन सी 21 मार्च, ऑप्शन डी 22 मार्च. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 20 मार्च. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. माझ्या वाचनात काही चूक वाटल्यास मला क्षमा असावी.